अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, महादेवाची पूजा मोडली तर चांडाळ म्हणून जन्माला यावं लागेल असं गुरुजींनी शिवकथेत सांगितले आहे. तर पूजा विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणावा, पूजा विसर्जन कशी करावी, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. मैत्रिणींनो, आपण काय करतो, शिवमंदिरामध्ये जातो. जेव्हा आपण शिवपूजेला सुरुवात करतो तेव्हा आपण काय करतो, ज्या शिवभक्तांनी आपल्या अगोदर शिवपूजा केलेली आहे, जसे की बेलफूल, हार, शमीपत्र वाहिले आहे, शिवामूठ वाहिलेली आहे, मग आपण काय करतो, ती पूजा मोडतो. म्हणजेच बेलफूल, शमीपत्र, हार काढून नंतर आपण सोबत जल, पंचामृत आरतीमध्ये घेतलेलं असतं ते अर्पण करून पूजा करतो. पण ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही. मैत्रिणींनो, महादेवाची पूजा डायरेक्ट तशीच उचलायची नसते. विसर्जनाचा मंत्र असतो. हातामध्ये अक्षता घ्यायची असते आणि हा पुढील मंत्र जो आहे तर हा मंत्र म्हणायचा असतो. गच्च गच्च सूरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर, यत्र ब्रह्मोदये देवास्तत्र गच्च गिरिजापते, इष्टकामना प्रसिद्धर्थे पुनरागमनायच. हा मंत्र म्हणायचा. हातातील अक्षता शिवपिंडीवरती अर्पण करायची. बघा, आपण घरी देखील पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो. आपण हा मंत्र म्हणून हातातील तांदूळ, हातातील अक्षता शिवपिंडीवरती वाहतो. त्याचा अर्थ असा होतो, हे देवा, जिथून आले तिथे जा, असा त्या मंत्राचा अर्थ होतो. म्हणजे पूजा विसर्जन होते. बघा, जो पूजा करतो त्यालाही शिवमंदिरात आपण जेव्हा पूजा मोडतो, जो पूजा करतो त्यालाही पूजेचं फळ मिळत नाही, दोष लागतो, आणि जो पूजा मोडतो त्यालाही दोष लागतो. म्हणून मैत्रिणींनो, आजपासून शिवमंदिरात गेल्यानंतर शिवपूजा मोडायची नाही, हे लक्षात ठेवा. मी स्वतः शिवमंदिरात दररोज जाते आणि बऱ्याच ताईंना पूजा मोडताना पाहते, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. गुरुचरित्रातील 28व्या अध्यायामध्ये काय काय पाप केल्याने माणूस चांडाळ होतो, पतित होतो, पापी होतो ते ऐका. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरची पूजा, बघा, आपल्या आधी एखाद्याने पूजा केलेली आहे आणि आपण जाऊन ती मोडली तर आपण चांडाळ होतो, असे वर्णन आहे गुरुचरित्रात. गुरुचरित्राच्या 28व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, ओवी नंबर 24. ओवी ऐका. तडी विहिरी फोडी मोडी, शिवालय पूजा तोडी, ब्राह्मणांची घरे मोडी, तोही जन्मे पतित कुडी. जो माणूस तळ्याचं पाणी खराब करतो, विहिरीचं पाणी खराब करतो, विहिरीचं तळ्याचा विषय आपण सोडू, पण शिवालय पूजा तोडी, शिवालय पूजा तोडी, गुरुचरित्रातील 28व्या अध्यायामध्ये ओवी नंबर 24. तिथे काय सांगितलेलं आहे की जो शिवालय पूजा तोडी, म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊन महादेवाचा शृंगार केलेला असतो, महादेवाला जो हार घातलेला असतो, महादेवाच्या शिवपिंडीवरती जे बेल फूल वाहिलेलं असतं, एखाद्या दुसऱ्या भक्ताने तुम्ही जाऊन डायरेक्ट जर पूजा उचलत असाल तर तुम्हाला महादेवाची पूजा तोडण्याची पाप लागतं आणि पापी, पतित, कुळात चांडाळ म्हणून जन्माला यावं लागतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, बापरे, एवढ्या दिवस तर मी असंच करत होते. ठीक आहे, माहीत नव्हतं, पण यापुढे असं करू नका. तुम्हाला माहिती नव्हतं तर दोष लागला नाही, पण यापुढे असं होणार नाही याची काळजी घ्या. आता मग काय करायचं, तुमच्या आधी कुणीतरी पूजा केलेली आहे, मंत्र येत नाही, मग काय करायचं, हातात अक्षता घ्यायची, दोनदा व्हायची, दोनदा अक्षता हातात घेऊन दोनदा विसर्जन म्हणून अक्षता शिवपिंडीवरती व्हायची, किंवा हातात पाणी घ्यायचं. हे भगवंता, ज्याने पूजा केली असेल त्याला त्याचं फळ मिळो, मला पूजा करायची म्हणून मला हा शृंगार काढावाच लागेल. तर महादेवजींच्या मंदिरामध्ये जाऊन तुमच्या अगोदर जी पूजा केलेली आहे ती पूजा मोडण्याचं पाप, दोष तुम्हाला लागू नये म्हणून हातात पाणी घ्यायचं आणि महादेवाच्या पिंडीवरती जी पूजा केलेली आहे, पूजा मांडलेली आहे, ठेवलेली आहे, त्या पूजेवरती हातातील पाणी तुम्हाला सोडायचं आहे. शिवार्पणमस्तु, शिवार्पणमस्तु असं म्हणायचं आणि हातातील दोनदा तुम्हाला हातातील पाणी दोनदा सोडायचं शिवपिंडीवरती. तर अशी पूजा विसर्जन करायची. नंतरची पूजा उचलायची आणि तुम्ही तुमची शिवपूजा करायची. बेल, फूल, अक्षदा, चंदन तुम्हाला व्हायचं आणि हात जोडून प्रार्थना करायची. तर आजपासून मैत्रिणींनो, हे लक्षात ठेवा की शिवपूजा आपल्याला
तशीच गेल्या गेल्या डायरेक्ट उचलायची नाही. तर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटू पुन्हा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.